हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे, आज आहे दीप अमावस्या आणि सकाळ सकाळी मी हा ब्लॉग शूट करायला घेते. तर आज आमचा बेत काही नॉनव्हेजचा नाही आहे. आम्ही बऱ्यापैकी नॉनव्हेज जे आहे ते गेल्या आठवड्यात खाऊन घेतलं. फिश, चिकन आणि मटन सगळाच बेत आमचा झालेला आहे आणि आज दीप अमावस्या करायचं आहे, म्हणजे दिव्यांचं पूजन करायचं आहे. त्यामुळे मग आज नॉनव्हेज नको करूयात असंच ठरलेलं आहे. तर आता मला ब्रेकफास्ट बनवायला घ्यायचा आणि बरेच दिवस झाला आरवीची डिमांड होती की तिला चीज बॉल्स खायचे. त्याची मी आता तयारी करून घेतली आहे. बटाटे उकडून घेतलेत आणि कणीससुद्धा उकडून घेतले. तर चला आता सुरुवात करूया ब्रेकफास्ट बनवायला आणि ब्लॉग कंटिन्यू करेन मी. दिवसभरात जमेल तसे तसे शॉर्ट्स टाकत जाणार आहे. तर पुण्यामध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. गेली 7-8 दिवस झाले ऊन म्हणून बघायला नाहीये आणि कंटाळी होऊन गेलाय. पावसाचं वातावरणाने ना अगदी बघा सगळं भरून आलेलं असतं आणि दिवसभर असं अंधारल्यासारखं वाटतं. फार फ्रेश पण वाटत नाहीये. आणि मी तुम्हाला दाखवते तर झूम करून थोडंसं की बघा पाऊस किती पडतोय. ही आमच्या समोरची सोसायटी आहे आणि तिथला हा स्पेस आहे आणि सलग पाऊस सुरू आहे. सकाळी पण आहे, दुपारी रात्री कायम पडतच आहे. कंटाळा येऊन गेला अगदी. आणि ही माझी झाडं आहेत. पावसाचा एक फायदा झाला आहे की झाडं खूप छान वाढीला लागलेत. ही गुळवेल आहे, नंतर हे अरेका पामचं झाड आहे जे की मी इंडोरसाठी लावलं होतं पण ते आतमध्ये काही व्यवस्थित जगे ना, मग इथं आणून ठेवले. आणि हे मूग होते जे भिजत घातलेले 2 दिवससुद्धा ते म्हणजे भिजतच नव्हते म्हणून कुंडीत सहजच टाकून दिले. ते कदाचित नाहीत त्याला शेंगा पकडणार पण सहज टाकले. नंतर तुळस बघा, छान तुळस आता बहरली आहे आणि पुदिनासुद्धा कुंडी भरून होईल आता 1-15 दिवसात मला वाटते. खूप छान झाला आहे तयार. चला आता नाश्ता बनवायला घ्यायचा आहे. त्याची तयारी केली होती मी ऑलरेडी. कणीस वगैरे शिजवून ठेवलं होतं आणि बटाटासुद्धा एक उकडून ठेवला होता. तर चला सुरुवात करूयात ब्रेकफास्ट बनवायला. तर इकडे आता मी कणीस सोलून घेणार आहे आणि कणीस कसं सोलायचं याचा एक ऑलरेडी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला होता फार आधी. तुम्हाला अजून ट्रिक माहीत नसेल तर नक्की बघा. त्या हिशोबाने आपण जर कणीस सोललं ना फार लवकर सोलून होतं. आणि मग कणसाचे दाणे काढून झालेत आणि आता मी बटाटा पण इथं सोलून घेते. बटाटे आणि कणीस दोन्ही काढून घेतलं आणि लागलीच काय करायचं, आपण जो काही कचरा वगैरे जमा होतो आहे ना तो टाकून देत न्यायचा किंवा क्लिनिंग करत न्यायचं, म्हणजे नंतर पसारा फार होत नाही. हे सगळं मग मी स्मॅश करून घेतलं स्मॅशरनी आणि बाउलमध्ये काढून घेतलं. हे बघा अशा पद्धतीनं स्मॅश झालेलं आहे. आणि आता ॲक्च्युअल रेसिपीला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत चीज बॉल बनवण्यासाठी. तर याच्यामध्ये मी टाकणार आहे चाट मसाला आणि काळी मिरी पावडर. ही आहे काळी मिरी पावडर. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मिरची पण टाकू शकता, पण मग मी लहान मुलीसाठी बनवते आणि ती मग खाणार नाही मिरची टाकली तर, म्हणून मग मी काळी मिरी पावडर टाकली आहे. नंतर ऑरिगॅनो होतं घरात म्हणून टाकलं. नाहीच टाकलं तरी काही हरकत नाही, फार काही टेस्टमध्ये फरक पडतो अशातला काही भाग नाही आहे. त्यानंतर हे दोन्ही टाकून झाल्यानंतर मग थोडासा चाट मसालासुद्धा ॲड केला. थोडं चांगलं वाटतं खायला चाट मसाला असेल तर चटपटीत चवीला म्हणून. त्यानंतर मग आपलं नेहमीचं चवीनुसार मीठ टाकलं आणि चीज जे आहे ते चीजचे माझ्याकडे क्यूब्स नव्हते, स्लाईस होते. ते स्लाईसच कट करून मी टाकले. ते शूट करायचं राहून गेलं ॲक्च्युली माझ्याकडून. नंतर मग असे व्यवस्थित असे गोलाकारात बनवून घेतले चीज बॉल. आणि हे कॉर्नफ्लोअर आणि पाणी याची स्लरी बनवून घ्यायची, थोडंसं घट्ट मिश्रण, त्याला स्लरी म्हणतात. आणि मग एक चीज बॉल त्याच्यात टाकून त्याला कोट करायचा आणि परत त्याला जो ब्रेड क्रम आहे त्याच्यात टाकून कोट करायचा. ब्रेड क्रमसुद्धा जे आहेत ते आपण घरीच बनवलेले होते उरलेल्या ब्रेडपासून. त्याची पण रेसिपी तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन व्हिजिट करून बघू शकता. आणि नंतर इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं पॅरलली. मग एक चीज बॉल टाकून मी सगळे चीज बॉल आहेत ते तळून घेतले. चीज बॉल तळताना काय करायचं माहिती आहे, छोटा गॅस ठेवायचा. तेल कडकडीत गरम पाहिजे पण गॅस बारीक ठेवून चीज बॉल तळायचे. म्हणजे काय होतं, चीज जे आहे ना ते छान मेल्ट होतं आणि आतून पण कच्चे लागत नाहीत. तसं आपण बटाटा आणि कॉर्न सगळं उकडून घेतलेलं असतं पण चीज मेल्ट नाही झालं तर मग मजा नाही येत चीज बॉलमध्ये. अशा पद्धतीने सगळे चीज बॉल जे आहेत ते माझे तळून झाले. आणि चीज बॉल जे आहेत ते केचपमध्ये खायला बरे वाटतात. केचपसोबत वगैरे आवडतं लहान मुलांना, त्यामुळं मग मी आरवीला ते केचपसोबतच खायला देणार होते. तर इथं सगळे चीज बॉल काढून घेतले एका ताटामध्ये. थोडेसे मी तिच्या टिफिनसाठी ठेवून दिलेत. फ्रीजमध्ये 1-3-4 दिवस आरामात राहतात चांगले. आणि बघू शकता तुम्ही चीज किती छान मेल्ट झाले. नंतर इथं मग मी तिला खायला दिले आणि तिला विचारत होते कसे लागत आहेत. तर ती म्हणत होती आई छान झाले. तिचं बरंच दिवस झालं चालू होतं की बनव, पण मला काही टाईम मिळत नव्हता. वर्किंग डेला एवढं पॉसिबल नाही होत, थोडासा घाटच असतो ह्या पदार्थाचा, म्हणून आज बनवलं. आणि दुपारचं जेवणाचा बेत अगदी सिंपल होता. मटकीची आमटी होती, त्याच्यासोबत ज्वारी आणि नाचणीच्या मिक्स पिठाची भाकरी होती, सॅलड होतं टोमॅटो आणि काकडीचं, आणि हे चीज बॉल होते उरलेले. ते एक सिंपल असा बेत होता. मग दुपारी जेवण करून घेतलं. आणि हा व्लॉग मी इथंच संपवते, नाहीतर खूप लेंदी व्लॉग होईल. पूर्ण दिवसाचा टाकायचा म्हणलं तर, जमलं तर पार्ट 2 मी अपलोड करेन. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा. धन्यवाद.